अरुण त्यांनी उपस्थित करायचं आहे अरुण म्हणजे राजन मोरे आरएसए फायटर्सचा राजन मोरे अरुण मोरे दोन्ही असतील त्यांनी उपस्थित राहायचं आहे. हॅलो दोन्ही संघाला खूप शुभेच्छा. हॅलो 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 प्रथम सर्व पंचक्रोशीतील सगळ्या प्रेक्षकांचं मित्रांचं या सर्व खेळाडूंचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो की या सगळ्यांची ही स्पर्धा होणं नक्कीच नव्हती. त्याच्यामुळे सगळ्यांचा सहयोग सगळ्यांचा चांगल्या शांत पद्धतीने खेळणं याच्यामुळे ही स्पर्धा खूप सुरेख आणि सफल करता आली. त्याच्यामुळे पंचक्रोशीतील सगळ्या मान्यवरांचं खेळाडूंचा सगळ्यांचा मी आभार मानतो आणि अभिनंदन पुन्हा एकदा करतो. आणि आता मंथन फायटर्स मधून अक्षय म्हणजे खेळाचं कसं प्रदर्शन असावं आणि कसं खेळावं आणि संघातील मुलांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करावं त्यांना लहान मुलांना कसं प्रोत्साहित करावं नक्कीच त्याच्याकडून आपल्याला शिकायला मिळेल. नक्कीच अक्षय तुझं अभिनंदन. तुझ्या मित्राचा मुलगा आयुचा त्याचप्रमाणे माझ्या महामाईदेव क्रिकेट मंडळ सगळी एक सिनरी दिसते अशी लहान मुलांची सुंदर सुरेख खेळ केलेला आहे. त्याच्यामध्ये एलकर साहेबांचा मुलगा चांगला खेळ खेळतोय. दापोलीमध्ये चांगला प्रसिद्ध असा खेळाडू आहे. आम्ही अपेक्षा करतो की ही फायनल आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल आणि चुरकी जी होईल अशी अपेक्षा करून मी इथे थांबतो आणि सर्व दोन्ही टीमला एकदा शुभेच्छा देतो आणि या खेळाला लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. एकदा कौल चालू आहे. उडा उडा मामाकडून कॉलिंग फायटर सगळ्यांनी एकदा मैदानातल्या लोकांनी या फायनल साठी टाळ्यांच्या गजरांमध्ये सगळ्यांचं अभिनंदन करूया. आणि पुन्हा एकदा आमचे मित्र निलेश पवार यांचं एकदा गाणं वाजवून या चांगल्या फायनलचं आपण एकदा सांगता करूया. माझी विनंती आहे की डीजे थोडस जागा होऊन नाही की निलेशचं गाणं वाजवावं. श्री प्रकाश चव्हाण साहेब आणि त्यांचे सौभाग्य आलेले आहेत. त्या दोघांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांनी ह्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकातील मार्गदर्शन दिलेलं आहे. तरी पुन्हा एकदा मालवण पंचक्रोशी प्रीमियर लीग तर्फे आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅच कृपया करून आपण या इथे अनाउन्स करावं आणि आपल्या पंचांचं आणि इथे असणाऱ्या स्कोअर कार्ड स्कोररचं तसंच आमचे कॉमेंटेटर समालोचक त्यांचं खूप खूप आभार. त्यांनी 2 दिवस आम्हाला खूप चांगली साथ दिली. त्या साथीबद्दल त्यांना आम्ही पुन्हा एकदा आभार मानून त्यांच्याकडे आम्ही माईक स्कोर करतो. जरी तसा सामन्यात आहे अभी यांना विनंती करतोय तर लवकर ये.
आणि आपला सामोरचा किताब घेऊन हा सामोरचा किताब घेतला अति याला विनंती करतोय तुझ्या या सामन्यात आपला संघ पोचलाय अति हार्दिक स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे राजूजी बाबेकर राजूजी बाबेकर व्यवस्था केली कोणता त्यांचा सन्मान होईल सरपंच महामाई क्रिकेट क्लब त्याला कुंडी लवकरात आहे राजूजी पाटेकर यांचा सन्मान करतील लवकरात लवकर फिल्डिंग लाईन घ्यायची मैदानामध्ये पाठवायचे सामना करा त्याला लवकरात लवकर चालू करून घ्यायचं अर्णव फेब्रिकेशन प्रोप्रायटर अमित प्रभाकर माडे यांच्याकडून कमिटीसाठी 15 टी-शर्ट देण्यात आलेले आहेत तरी अमित प्रभाकर माडे यांचे प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांचे सन्मान चिन्ह स्वीकार करायचं आहे अर्णव फेब्रिकेशन ते अर्णव ते असं त्यांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकार करायचं आहे मंथन फायटर संघाचा एकटा खेळाडू आणि महामाई क्रिकेट संघाचा खेळाडू सामना चालू होणार नाही दोन्ही संघाचे खेळाडू समालोचन कक्षाकडे यायचं आहे लवकरात लवकर सामना चालू होणार नाही दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू गुलाब तिकडे गुलाब दे मंथन फायटर्स आणि महामाई दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे महामाई क्रिकेट संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आलेला आहे मंथन फायटर संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कृपया लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचं खरंच त्यांना स्वागत करतील अर्णव फेब्रिकेशन फायटर अमित प्रभाकर यांचं स्वागत करतील अर्णव फेब्रिकेशनचे प्रोप्रायटर अमित प्रभाकर यांचे प्रतिनिधी अर्णव यांनी कमिटीसाठी 15 टी-शर्ट दिलेले आहेत आपल्या योगदानाबद्दल आपले खूप खूप आभार आर्य आणि अक्षय स्ट्राईकला असणार आहे तो आर्य आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो अक्षय चला सुरुवात होते माटोबन पंचक्रोशी पर्व पहिलं सामना
गोलंदाजी करतोय जयंत. अरे हरायला ना आता दिला स्ट्राईकला असणारा तो एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या समोर आहे तो क्रिकेटचा बाहुबली. जबरदस्त फलंदाजी केला आणि आपल्या संघाला आणखी सामन्यात पाठवलं. पहिला चेंडू जयचा आणि धावा किती मिळतात बघूया. आणि धावा मिळतात पहिल्या चेंडूवर. अजूनही पंचांचा आपल्याला निर्णय आलेला नाहीये. बघूया धावा किती आहेत. चार धावा पहिल्याच चेंडूवर वसूल करतोय आणि आपला इरादा स्पष्ट करतोय. चमचमाची ट्रॉफी मी माझ्याच नावावर करणार, माझ्या संघाच्या नावावर करणार, ही जिद्द बाळगून पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. थोडासा चेंडू खाली बसलाय, थोडासा चेंडू स्लो चेंडू टाकला होता त्याच्यामुळे बॅटवर चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडू. झाला फोन कर. गोलंदाजी करतोय जयंत. आता चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, मात्र एक धाव मिळते बाईच्या स्वरूपात. एक धाव मिळते आणि गोलंदाजी थोडस कमबॅक नक्कीच करतोय तो जयंत, कारण पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता त्यानंतर मात्र कमबॅक करतोय, थोडासा थांबवतोय आर्याला. आता मात्र स्ट्राईकला येतो जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला फलंदाज अक्षय माळिक. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जवळपास त्याच्याच नावावर जास्त धावा असतील. गोलंदाजीला सज्ज होतोय जयंत. आता मात्र जबरदस्त फटका मारतोय जातोय. 4 धावा, जबरदस्त फटकेबाजी. मी मगाशीच म्हटलं या खेळाडूकडे मोठी क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, चांगली फलंदाजी करतो. याला मैदानात उभं राहणं गरजेचं असणार आहे. सलामीची जोडी खूप चांगली जोडी आहे या मैदानात महामाई संघाकडून, सॉरी मंथन फायटर संघाकडून. गोलंदाजीला सज्ज होतोय तो जयंत. आता मात्र फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतोय आणि 7 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॉलर का हो गया बेड़ा पार, ये लगा षटकार. जबरदस्त फटकेबाजी. दिखने वाले बाबू जरा गाना लगा. नक्कीच धन्यवाद धन्यवाद. संधी मिळेल, संधीचं सोनं नक्कीच तुला करता येईल. पुन्हा एकदा आता हा सुद्धा षटकार. नक्कीच आपण मुंबईच्या ठिकाणी मतदानाचा धुळा उडतोय, इलेक्शनचा धुळा उडतोय, मात्र अक्षय माडिक या मैदानामध्ये धुळा उडवतोय. जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या षटक संपलाय, धावा झाल्यात त्या 21 महागडं षटक जयंतीचं. चांगली फटकेबाजी करतोय तो अक्षय आणि त्याला चांगली साथ देतोय तो आर्य. सलग ही जोडी आपण म्हटलं तर रोहित शर्मा आणि ही जोडी आपण जेव्हा मैदानात पाहतो त्याचप्रमाणे ही जोडी खेळताना दिसते. आता मात्र चांगला चेंडू यॉर्कर चेंडू होता, याचा एक सोडती बॉल घेऊन येत होतोय. साई चांगला चेंडू साईने टाकला होता. मी खरंच कौतुक करावं असं वाटेल सोबतीला विनोद माडिकाचं. सॉरी, संकल्पना खूप छान आहे, त्यामुळे ही छोटी छोटी मुलं एक चांगला परफॉर्मन्स देताना आपण पाहतोय. नक्कीच पुढच्या भविष्याचं खूप चांगलं आहे. मोठे
अजून आपल्याला दिसत नक्कीच थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होईल. आता मात्र चांगला फटका आहे, कव्हरच्या दिन फटका मारतो, एक धाव तर निश्चित मिळते, दुसरी धाव सुद्धा सोडण्यात यश येत आहे का, आणि दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश येत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये होते. नक्कीच मार्टिनच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना नक्कीच गर्दी आहे, त्यामुळे त्यांना क्रिकेटची सर्दी नक्कीच होणार, त्यामुळे गर्दी नक्कीच थोड्या वेळात वाढत चालली आहे. सज्ज होतो साई. आता मात्र लागतोय आणि गळाला बसतोय. असणार धन्यवाद धन्यवाद. तिथे अक्षयची जागा घ्यायला गेलाय तो संकेत. करतोय तो साई. साई एक युवा खेळाडू आणि एक्सपिरियन्स खेळाडूला जर बात करतो ना तेव्हा थोडासा एक्सपिरियन्स वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो. गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज साई. आता मात्र पुन्हा एकदा चांगला जबरदस्त गोलंदाजी करतोय साई. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतो साई. स्ट्राईकला येतो फलंदाज संकेत. आता मात्र चांगला फटका आहे, जबरदस्त फटका आहे, बघूया किती धाव मिळत आहेत. आणि 4 धावा, चांगली फटकेबाजी होते ती संकेत करून. दोन षटक या दरम्यान संपतायत. सॉरी, एक चेंडू शिल्लक आहे. हे तू कशाला आलास? यार आपला भाव माझा बरोबर टाइम झाला. या दरम्यान गोलंदाजीला सज्ज होतो साई. चांगली फटकेबाजी संख्या, चांगली धावसंख्या आहे. सिंगल डबल घेणं आता गरजेचं असणार आहे. धावसंख्या खेळती राहणं गरजेचं आहे. होते स्वरूपात एक धाव होते. 2 षटक संपत, धावा झाल्या 29, 29. चांगली षटक म्हणता येईल साईचं. हॅलो हॅलो. त्याच्यासाठी माझी गोपाळकर मातोन त्यांच्याकडून 1111 सन्मान आलेला आहे. तो त्यांचा सन्मान चिन्ह 2 स्वागत चंद्र आहे. मी कलाकारी क्रिएशनचे गायक निलेश पवार त्यांना विनंती करून की आपण अभिजित गोपाळकर यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. तिथे वैयक्तिक केल्याने संघात 33 षटक घेऊन आलाय तो शुभम. स्ट्राईकला येतो संकेत. षटका म्हणता येणार, 2 धावा निश्चित घेण्यात यश येते का, आणि 2 धावा घेण्यात यश येते का, दुसरी धाव घेण्यात यश येत आहे. आणि आत्महत्या करणं याला प्रकार म्हणतात. काय धावा घ्यायची गरज नव्हती, कारण आर्याकडे क्षमता आहे. आपण चांगली फटकेबाजी करू शकतो. धावसंख्या सुद्धा खूप चांगली होती. आणि आपला नाग बळी जातो. निकेश नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानात जातो. निकेश गोलंदाजी करतो.
स्वेन चेंडू आहे आपण तर त्या दिवशी पुन्हा एकदा भर पडते. संकेत स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला निकेश. गोलंदाजी मार्कवर आहे तो शुभम. यासाठी पंच म्हणून महेश शिंदे सर आणि रविकांत जाधव. आता मात्र खराब चेंडू होता त्याचा चांगला समाचार घेतोय. मात्र बॅकअप चांगलं केलंय. मात्र 2 धाबा घेण्यात यश येत आहे. नक्कीच याच धाबांची गरज असणारा स्कोर चांगला आहे. विकेट न गमावता सिंगल डबल धाबा रोटेट करणं गरजेचं असतं या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. खराब चेंडू असेल तर चौकार षटकार मारण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. आर्यासारखा खेळाडू स्वतःचा नागबळी देऊन माघारी परततोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो शुभम. स्ट्राईकला पुन्हा एकदा संकेत. आता मात्र चांगला फटका मारतोय कवरच्या दिशेने. झेल होतोय का आणि झेल सोडतोय. चांगली संधी होती मात्र त्यांनी झेल सोडलाय. साधा सरळ झेल होता. झेल पकडणं गरजेचं होतं. चुकला. गोलंदाजी मार्कवर शुभम. आता मात्र चांगला फटका आहे. सुंदर फटका आहे. धावा मात्र 1 येते. मात्र खराब फिल्डिंग होते. 2 धावा घेण्यात यश येतंय. 2 धावा. नाही तर गोलंदाजी मार्कवर शुभम. आता मात्र स्लोअर चेंडू टाकला होता. मात्र 1 धाव घेण्यात यश येते. त्यामुळे फिल्डिंग होते. पण आता खराब थ्रो होतोय. दुसरी धाव घेतात यश येते का? मात्र दुसरी धाव घेण्यात यश येत नाहीये. नाही तर शुभम. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. आता मात्र झेल पकडतोय. हा सुद्धा झेल सोडतोय. सरळ सोपा झेल. आता मात्र शुभम थोडासा नक्कीच नाराज असणार आहे. नक्कीच नाराज असणार आहे. आपण एवढी चांगली गोलंदाजी करतोय आणि क्षेत्र नसं असेल तर नक्कीच नाराजी असते. ह्याच दरम्यान षटक संपताय. 3 षटक संपतायत. धावा झाल्यात 38. 38. पंचक्रोशी प्रीमियर लीग इथे आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत. सामना सामना आपल्याला बॅटिंग करायचं शुभम. त्याची जरा लक्ष असू द्या. चला लवकरात लवकर सामन्याला शेवट घालू नका. गोविंद पवार अटल मधुवादी यांचं यांनी असे ₹1 देणगी दिलेली आहे. तरी अटल पंचक्रोशी प्रीमियर लीग यांतर्गत हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी इथे यायचं आहे. गोविंद गोपाळ पवार. संघातर्फे 14 षटक घेऊन साई चांगली गोलंदाजी केली. त्यांना स्वागत करतील खराब फटका मंगेश मिस्त्री. सैनिक स्वागत करा. धन्यवाद. जबरदस्त फटका आहे. म्हणजे धावा किती मिळतात की काय कुठे काय खेळाडू नक्कीच कौतुक करावं थोडं होत आहे. सगळं खेळ शकतो.
कॅप्टन कॅप्टन अरे कर्णधार स्वतः मालक मालक स्वतः ओनर या स्वतः मालक ऐकून ऐकून मालक सिंह मालक संकेत जाधव स्वतः बॅटर आहे, चांगला फटका मारलाय. एक धाव तो निश्चित घेतोय, दुसरी धाव घेण्यात यश येणार नाही. चांगला थ्रो होतोय, चांगली गोलंदाजी मात्र या युवा खेळाडूची. साई चांगली गोलंदाजी करतोय, पहिलं षटक सुद्धा खूप चांगला टाकलं होतं, त्यामुळे कर्णधाराने दुसरं षटक सुद्धा त्याच्या हातामध्ये दिलं. त्याची चांगली गोलंदाजी होते. पण आता गोलंदाज साई आता मात्र चांगला फटका, मात्र एकच धाव घेण्यात येत होते. या दरम्यान संकेत जाधव यांनी जर षटकार मारला तर समीरजी झगडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे. साईचं खरंच कौतुक करावं लागेल. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहिली तर 21 धावा होत्या, त्यानंतर मात्र काय माघारी परतला. साईनेच त्याची विकेट घेतली, त्यानंतर मात्र थोडासा ब्रेक लागलाय तो धावांना. 34 षटक प्रगती पथावर आहे. आता मात्र हाणामारी करावी लागेल, काही चेंडू अजून शिल्लक आहेत, थोडं 55 ते 60 धावा व्हायला पाहिजेत. आता मात्र चांगला फटका आहे, जोरदार फटका आहे. 6 धावांचे षटकार जबरदस्त. आता मात्र 100 गेले समीरजी. शिवाजी माडी यांनी पत्करासाठी हजर व्हायचे. शिवाजी माडी लवकरात लवकर सामना सांगितली का वेळ कमी आहे. आता मात्र 100 रुपये गेलेले आहेत, फक्त समीर 47,47 समीर झगडे यांच्यासाठी 200 रुपये. रवींद्र गोपाळ पवार शिवाजी माडिक यांनी 1,111 रुपयाची देणगी दिलेली आहे. हार्दिक शुभेच्छा. वैयक्तिक पैलवान संघातर्फे 5वे षटक घेऊन गेला तो प्रतीक, स्ट्राईक लावतो संकेत. आता मध्ये फुलटॉप चेंडू होता, चांगला फटका मारतोय, तेवढीच चांगली फिल्डिंग होते. प्रत्येक षटकारासाठी समीरजी झगडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. संकेत जाधव यांसाठी स्वतः संघ मालक आहेत आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतायत. षटकार मारलाय. आता मात्र स्विंग चेंडू, खराब चेंडू, एक वाईट आणि एक धाबून अशा 2 धाबा मिळत आहेत. त्याच दरम्यान 50 धावा फलकावर लागल्यात त्या मंथन फायटर संघाच्या. नक्कीच टाळ्या नक्कीच होतील त्यांच्या समर्थकांकडून. 50 धावा फलकावर लागल्यात. सज्ज होतो. आता मात्र हा खराब चेंडू, आता मात्र नो चेंडू आहे आणि फ्रीट असणार आहे. नक्कीच थोडीशी कट घेतली असती तरी 1-2 धावा मिळाल्या असेल, पण एकदा फ्रीट मिळतोय. नक्कीच धावसंख्येला आकार थोडासा दिलाय तो संघ मालक मैदानात आल्यावर. या दरम्यान मोठी चाहते नंतर संघाचे महेशजी देवळकर यांचं आगमन झालंय. याच दरम्यान बघूया, नोट नक्की आहे, मात्र एक धाव घेतो, दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश येत आहे. दरम्यान मंथन फायटरचे जे आपले संघ मालक आहेत संकेत जाधव त्यांच्या मातेश्री यांचं इथं आगमन होत. त्यांच्या पत्नी संकेत जाधव यांच्या पत्नी यांचं इथं आगमन होतं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे मातवन पंचेश्वरी यांच्याकडून. चला लवकरच लवकर.
दोनच बॉल चार बॉल संकेत पण मारतो चार बॉल हा संकेत दुसरा आहे. मला दे शब्द होतो रोटवीक स्ट्राईक असणार आहे. आता मला चांगला फटका बघा, झेल खाली झेल होतोय का, मात्र झेल पकडतोय आणि संकेत बाद येतोय, ओंकार बाद येतोय. अंतन फायटर हे संघ मालक संतोष जाधव यांच्या पत्नी यांचं इथं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये बसून घ्यावे. नवीन फलंदाज साहिल, नक्कीच षटकार चौकार नसतील तरी 2-3 धावा घेणं गरजेचं असताना जर विकेट जातात तर धावा नक्कीच होत नाहीयेत. आता चांगला फटका मारतोय, एक धाव निश्चित मिळतोय. दुसरी धाव घेण्यात यश येत आहे का, मात्र दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश येतंय का. आता मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादात संकेत बाद होतच आणि फटकेबाजी करत होता. मात्र योगदान दिलं. सरपंच माननीय सुनील जाधव इथे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो. गोळवेकर, सुनील सदानंद जाधव. ती मगाशी हरली यांच्यासोबत ती बिना मात्र होण्यानंतर धावा घेणं गरजेचं असणार आहे. त्यादरम्यान संकेत जाधव यांच्या पत्नीचे आगमन केले, त्यांनी स्थानांतरण व्हायचं आहे. इकडे पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. आता मात्र बॅट चिकट होते, धावा मिळत आहेत का, एक धाव निश्चित मिळणार आहे आणि 5 षटकांचा सामना इथे संपतोय. धाव संख्या झाली की 56 धावांचं लक्ष ठेवलंय. आणि समालोचन करताना हजर व्हायचं आहे लवकरात लवकर. आणि सुद्धा इथं हजर व्हायचं आहे. मया दादा शिंदे अंपायर, रविकांत जाधव अंपायर, संजय पवार स्कोरर, तेजस पवार कॉमेंट्री, याकिब चिपळूणकर यूट्यूब लाईव्ह, अमित तेंडुलकर, समीर झगडे, सचिन माडी या मान्यवरांना विनंती आहे की आपण मध्ये यायचं आहे. या या तिथेवर आपण खेळतोय आणि ते बनवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ते ऋषी भोसले, रुपेश जाधव, सुनील घोडवलीचे, सतीश मोरे, सुरेश जाधव, रुपेश महाडिक, मंगेश पवार, विलास जाधव, सुनील गमरे या सर्वांचे आभार आणि धन्यवाद. मात्र संस्था कृषी प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने पंचवर्षीय प्रेक्षक उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये पटवायचे. चला सलामीची फलंदाज, चला मैदानात तुम्हाला नंतर चालू होईल. चला मैदानामध्ये जा. श्री दीपक बलचंद यांचं हार्दिक स्वागत. उमेश मर्चंट यांनी सुद्धा लवकर हजर व्हा, आम्ही वाट पाहतो.
मला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. नाना क्रिकेट क्लब मैदान बनवण्यासाठी यांनी पाण्याची व्यवस्था केली. ते श्रीधर माडिक, मधुकर मर्चंडे यांचे सुद्धा आभार. मैदानामध्ये उतरला आहे. फायटर संघाने 57 धावांचं लक्ष ठेवलं आहे. संघासमोर स्पर्धा आणि अंतिम सामना सुद्धा खूप चांगला होणार आहे. नक्कीच जोरदार लागणार आहे. जाणीव या मैदानासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. त्याने उद्या समालोचन कक्षात इथे हजर व्हायचं आहे. बसले, रुपेश जाधव, सुनील वडवते, सतीश मोरे, सुरेश जाधव, रुपेश महाडिक, मंगेश पवार, विलास जाधव आणि सुनील गंभरे तसेच श्रीधर माडिक, मधुकर मर्चंडे यांनी इथे हजर व्हायचं आहे. धन्यवाद. यांनी तिथं हजर व्हायचं आहे. संघातर्फे पहिले षटक अक्षयच्याच बॅट म्हणून करिश्मा पाहायला मिळाला नाही या मॅच मध्ये. तरी मात्र गोलंदाजी मध्ये करिश्मा करू शकतो कारण त्यांनी खूप गोलंदाजी करत होतो. अक्षय साईडला मात्र आहे तो आधी सुद्धा स्टार खेळाडू आहे. चांगली सत्तेबाजी करतो. बघूया चांगला फटका आहे. दोन धावा नक्कीच मिळतात. स्ट्राईकला येतो डायफोरा फलंदाज. आपण चांगला चेंडू सिंगल चेंडू जोरदार होत आहे. अपील मात्र जोरदार होत आहे. मात्र पंच नाबादलेले आहेत. रविकांत जाधव, महेश शिंदे अपील फेटाळत आहेत. थोडासा पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता मात्र पंच अपील फेटाळत आहेत. सीझन पूर्व रात्रीच्या मॅचेस गोलंदाजी करतोय अक्षय. आता चेंडू बॅट वर आलाय स्वतः. अक्षय जातोय चेंडू खाली आणि सुंदर शेल टिपतोय. नाही तो मै सही जबरदस्त कॉम्बिनेशन बघायला मिळतंय. सोबतच्या खेळाडूने जेव्हा आपल्याला प्रहार पाहायला मिळतो. भाऊ माडी यांचं आगमन झालेलं आहे. नवीन बॅटर मैदानात सतीश इथे यायचं आहे. ही मगाशीच म्हटलं स्मार्टफोन पंचक्रोशी ही जी फायनल आहे अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यात असे थरार नक्कीच पाहायला मिळणार आहेत आणि जे रसिक प्रेक्षक आहेत त्याला सुद्धा नक्कीच ही मॅच जबरदस्त पाहायला मिळणार आहे. आता मॅच पाहिली तर नक्कीच IPL ची आपल्याला आठवण नक्कीच झाली. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो असतो. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय तो सिद्धेश. सज्ज होतोय अक्षय. आता तो पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे.
57 धावांचं माफक असं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये अभिसारखा खेळाडू माघारी परतलाय, चांगला कमबॅक केलाय. ते अक्षयने मगाशीच म्हटलं बॅटिंग मध्ये थोडासा कमी पडला, मात्र गोलंदाजी खूप चांगली करतोय टॉप. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतो तो पुन्हा एकदा अक्षय. आता मात्र पॉईंटच्या दिशेने फटका मारतोय, झेल मात्र होणार नाही, मात्र धावा नक्कीच मिळतील आणि जातोय 4 धावांसाठी चौकार. लगेच चांगली फटकेबाजी करतो तो सिद्धेश. अजून एक फुटबॉल मैदानामध्ये सिद्धेश मैदानामध्ये क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये. गोलंदाजीला सज्ज होतोय अक्षय. आता मात्र सिलेक्शन झेल टिकतोय का, झेल खाली जातोय आणि सुंदर झेल टिकतोय. दुसरा झटका टिकतोय तो महामाई कृपा संघाला. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, चांगली गोलंदाजी केली होती. पहिलं षटक संपलंय आणि धावा झाल्या होत्या. सरपंच आणि पोलीस पाटील, वरवली सरपंच पोलीस पाटील, नवानगर सरपंच, मनगर पोलीस पाटील सरपंच, साईल सज्ज होतोय. स्ट्राईकला असणार आहे तो सरपंच यांनी व्यासपीठावर द्यायचंय. आता पुन्हा एकदा चांगला फटका बसतोय. एक धाव निश्चित मिळते, चांगली रनिंग बिटवीन द विकेट होते. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्यात येत आहे. साईल गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र चांगला फटका, सीमा रेषा बाहेर षटकार. जबरदस्त, वा रे वा, काय फटकेबाजी. माथेरान पंचक्रोशी मधील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि विचार मंचावर यायचं आहे. फलंदाज आपला आता चांगला दोन्ही आपल्याला एक विनंती आहे की त्यांनी टर्म्स व्यवस्थित लावून घ्या. थोडं पसरलेली वाटतात ते. काय नाही तुम्हालाच बोलवतील. सज्ज होतो गोलंदाज साहिल. साहिल कॉन्टॅक्ट केले ते. साहिल यांनी चांगला फटका मारला होता, षटकार मारला होता शुभमने. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली आणि शुभमला माघारी करतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जयंत. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू, कमबॅक मात्र खूप चांगलं केलं ते साहिल यांनी. गोलंदाजी मार्कवर साहिल गोलंदाजी करतोय. स्ट्राईक तो जयंत.
तर पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे, जबरदस्त चेंडू, जबरदस्त कमबॅक केला या खेळाडूने. नक्कीच विकेट काढण्याचा प्रयत्न होता आणि त्याला नक्कीच अक्षयने सांगितलंय की विकेट काढू नकोस, त्याला फक्त खेळायला दे ऑफ साईडला, त्याच कानमंत्राचा त्याला फायदा पडतोय आणि चांगली गोलंदाजी होते. याला म्हणतात कप्तानी. नक्कीच खूप चांगली कप्तानी करतोय अक्षय. आपल्या प्रत्येक खेळाडूला चेअर्स करण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो. आता मात्र बघूया बॅटवर चेंडू आलेला आहे आणि गडी बाद होतो आणि पुन्हा एकदा झटका बसतोय महामाई संघाला. चांगली गोलंदाजी. नक्कीच आपण हे बघितलं तर जत्रेचं स्वरूप आपल्याला वाटतं की जत्रा आणि की काय वाटायला सुरुवात झाली. मंथन फायटर संघाकडून जबरदस्त कमबॅक केलं या गोलंदाजाने. सापरांडा विचार देऊन पाहिजे. रॅम्पा सामना चालू करून आपल्याला वेळ कमी आहे, थोडस सहकार्य करा. अंतिम सामन्याचा थरार पाहतोय. मंथन फायटर संघाने 57 धावांचं लक्ष दिले तर महामाई कृपा संघाला थोडीशी पडझड थांबत नाही. महामाई कृपेमध्ये क्षमता या दोन खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी करतोय. बघूया झेल होतो का स्वतः अक्षय जातोय झेल खाली आणि झेल सोडतोय. नक्कीच कॉल देणं गरजेचं होतं. कॉल दिला असता नक्की झेल झाला असता. मात्र एक धाव मिळते. धाव संख्या 16 आहे. तिसरी षटक प्रगती पथावर आहे. नक्कीच धावा होऊ शकतात. सर इतका तो आपण सेव्ह झालो. गोलंदाजी करताय. जबरदस्त चेंडू. मतलब बघूया दुसरी धाव घेण्यात यश येते का, दुसरी धाव घेण्यात यश येते का, आणि दुसरी धाव घेण्यात काही यश येत नाही. चांगली गोलंदाजी मात्र होते ती अक्षय याच्याकडून. गोलंदाजीला संशय होतो अक्षय. आता म्हणजे पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे. थोडस दबाव नक्कीच टाकतोय अक्षय फलंदाजावर. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या काय पुन्हा एकदा भर पडत नाहीये. तिसरं षटक प्रगतीपत्र. 17 धावा झाल्यात महामाई स्पोर्ट्स संघाच्या. नक्कीच शुभम जेव्हा माघारी परतला, शुभम सारखी विकेट मिळाली त्यानंतर म्हटलं थोडीशी संत अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मध्ये बघूया झेल होतोय का, झेल खाली जातोय स्वतः संघ मालक. मात्र संघ मालक नक्कीच थोडासा प्रेशर घेतात. प्रेशर घेण्याची गरज नाही. प्रेशर घेणारे बरेच खेळाडू आहेत. तुम्ही प्रेशर मुक्त राहणं गरजेचं आहे. तर आधीच्या मॅच मध्ये चेंडू खालून गेला होता, आता तर डायरेक्ट हातात आला होता. संधी नक्कीच होती संधी सोनं करायची, म्हणजे सोनं करताना आलंय. मात्र चांगला फटका आहे. मात्र नशिबाची साथ म्हणतात ती अशी असते आणि नशिबाची साथ ही नक्कीच मंथन फायटर संघाकडे नक्कीच आहे.
नवीन फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी अजय सलीम आता मात्र चांगली चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे. एक धाव मात्र निश्चित मिळते. या दरम्यान 3 षटक संपतायत, धावा झाल्यात त्या 19. चांगली गोलंदाजी नक्कीच केली ती अक्षयने. 19 धावा फलकावर लागल्यात. आता आमचं नक्कीच समीकरण आम्हाला सांगतील 12 चेंडू मध्ये चेंडू आणि 38 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 38 धावा. सुबह सावली जास्त झाले मध्ये यायचं. गोलंदाज आलाय तो चेंडू आणि 38 धावा. 38 धावा 12 चेंडू. गोलंदाजी मार्फत यश गोलंदाजी करतोय. स्ट्राईक करतो फलंदाज. आता मात्र चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी होते. जर आपण नंतर फायटरचं जर पाहिलं समीकरण त्याच्यामध्ये गोलंदाजी सुद्धा चांगली झाली, फलंदाजी सुद्धा चांगली झाली आणि फिल्डिंग सुद्धा चांगली झालेली आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल त्यांचा जो योगदान आहे खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे हा फायनल मध्ये संघ पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे, चांगली गोलंदाजी, यशाची खरोखर यश असेल साई असेल ह्याच 2 गोलंदाजी खरंच नक्की चांगली गोलंदाजी केली. अजून काही खेळ संध्याकाळी चॅम्पियनमध्ये ट्रॉफी कोण होऊन जाणार मंथन फायटर्स की महामाई संघ थोड्याच वेळात कळेल. पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार या दरम्यान पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते यश याच्याकडून. नक्कीच जोरदार पाहायच्या घरात त्याचं नक्कीच स्वागत होतं. छोटा रिचार्ज पण बॉल मोठा पडतो. आता तर चांगला फटका आहे, सुंदर फटका. बघा झेल होतो का थोडी घाई नक्कीच केली, नक्कीच थोडी घाई केली, झेल नक्कीच सापडला असता तर ठीक आहे. 2 रन्स सोडले. यश गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र स्वतः पुन्हा एकदा हातामध्ये नाहीये, बघताय घरी जायचंय आपल्याला, त्यामुळे नक्कीच काय आता पकडलाय ना जबरदस्त कमबॅक घेतलंय त्या गोलंदाजाने आणि स्वतः संघ मालकाने. धन्यवाद. नक्की मोक्ष सुद्धा कौतुक करावं तेवढं नक्कीच थोडं आहे. एवढ्या छोट्या वयामध्ये आत्तापासूनच एवढी चांगली गोलंदाजी होते, नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. आता गोलंदाजी मार्गावर यश स्ट्राईक लावतो फलंदाज. आता पुन्हा एकदा यॉर्कर त्याचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी यशाची. याचा षटक संपतंय. 6 चेंडू आणि 36 धावा. 36 धावा 6 चेंडू. थोडस जर म्हणता येईल आता मात्र फायटर आता 7 चेंडू 36 धावा होऊ शकतात, सलग 5 षटकार होऊ शकतात. त्याला ऐतिहासिक मैदान आहे. संतोष तुम्ही काय बोलते मला संदीप नसेल म्हणजे आगमन झालेलं आहे.
चिकट घेतो. आता मात्र नक्कीच पार्टिसिपेट होतो इथे मंथन फायटर संघाचा पहिल्या पर्वाचा विजेता. अजून थोडा वेळ नक्कीच बाकी आहे, अजूनही सांगता येणार नाहीये. आणि 34 धावांची संदीप मिस्त्री यांचं इथे हार्दिक स्वागत. समोर या. जबरदस्त फटका, जबरदस्त hit. बघा कॅच होते का आणि सुंदर झेल टिपतोय, जबरदस्त कॅच पकडतोय. आता मात्र सर्व पहिलं. फायटर नवीन फलंदाज मैदानात देशमुख. नव्हता चांगला चेंडू, सुंदर चेंडू, अखेर मात्र जोरदार होतोय. यांनी समालोचन कक्षामध्ये येण्याची घटना करावी. आता मात्र पुन्हा एकदा फटका, झेल मात्र होणार नाहीये. आता मात्र पहिल्या पर्वाचा विजेत्याचा सुगंध दरवळतोय, नक्कीच नाकामध्ये सुगंध जातोय तो संकेश जाधव यांच्या, मात्र ते दूर दूर लांब जात आहेत. मग आता जवळ या, नक्कीच टोपी दाखवतात खुश वेल प्लेअर. पुन्हा एकदा गोलंदाजीचा मार्कावर आहे तो गोलंदाज संतोष. आता मात्र नक्कीच तुमच्याकडे चेंडू आलाय. नितीन माळी कुठे असतील तर त्यांनी इथे येण्याची कृपा करावी. नक्कीच जन्मताची सुरुवात आतापासून झालेली आहे. मंथन फायटर्स सीझन माटन 25 कृती विजेता म्हणून एक औपचारिक बाकी राहिलेली आहे. आणि नक्कीच जल्लोष तुमचा आम्हाला माहिती आहे, नक्कीच जोरदार जल्लोष आहे. सगळ्यांनी शिरतो आहे. श्री जनार्दन मिस्त्री आणि श्री शिवाजी महाडिक यांनी इथे येण्याची कृपा करावी. त्यांच्या संकल्पनेने संकल्पने झाल्या आणि मला ती बघायची संधी दिली. त्यांनी आयोजनाबद्दल खरोखरच सगळ्या आयोजनासाठी काय झालं पाहिजे. हॅलो
संभाजी शिवाजी माडिक. आप्पा कुठे गेले? पंकज पंकज हे बॉक्स द्या ना सगळे इकडे मागे हे दुसरं काय नाव हे इथे ठेव. शिवाजी माडिक लवकर यायचा इकडे. तेजस पवार कॉमेंटेटर.